महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना प्रीपेड मीटरच्या माध्यमातून वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याने परिसरात प्रीपेड मीटरला चांगलाच विरोध होताना दिसत आहे। त्या अनुषंगाने अखिल भारतीय ग्राहक मंचाच्या वतीने प्रीपेड स्मार्ट मीटरचा निषेध करून वरुड येथील महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे। तर त्याच्यामध्ये त्याला मेसेज येईल की तुमचं या तारखेला इतकं बिल आलंय, तुम्हाला हे ऑनलाईन भरावं लागेल। ऑनलाईन हे सगळ्यांकडे या आपल्या अँड्रॉइडच्या सुविधा राहतील का? मजूर वर्गाच्या घरी राहतील का? जनरली आता पाहतो गावातही आता मोबाईल आलेले आहेत, म्हणजे मोबाईल रिचार्ज मारू शकतात, तेवढं मीटरचा रिचार्ज मारू शकेल। आणि जनरली कसं आहे 5,000च्या आतील जे आहे ते म्हणजे स्टाफ पण जाईल, त्याच्याकडे स्टाफ पण करून देणार समजा। म्हणजे स्टार्टिंगला जे आहे ते स्टार्टिंगला रिचार्ज सिस्टीम नाही आहे, स्टार्टिंग जे लागणार आहे हा रिचार्ज सिस्टीम नाही। नंतर काय होणार याच्यानंतर रिचार्ज सिस्टीम राहणार, म्हणजे रिचार्ज मारा जसं आता मोबाईलमध्ये आपण रिचार्ज। प्रीपेड मीटर लावण्याची सक्ती ही विद्युत ग्राहकांना कायद्याने निवड करण्याच्या अधिकारावर प्रत्यक्ष अतिक्रमण असून त्यामुळे ग्राहकांचे अनधिकृतपणे आर्थिक शोषण करण्याचा परवानाच महावितरणकडून मिळणार असल्याचे स्पष्ट मत अखिल भारतीय ग्राहक मंचाचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे, सचिव नितीन काकळे, संघटक डॉक्टर अजय गाळे यांनी व्यक्त केले आहे। 2003च्या विद्युत कायदा कलम 47 नुसार साधे मीटर लावायचे की प्रीपेड स्मार्ट मीटर लावायचे याचा निर्णय ग्राहकाने स्वतः घ्यायचा असल्याने यात कोणत्याही प्रकारची सक्ती ग्राहकांवर करता येणार नसल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी वरुडमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।